ते सगळे मेजर न्यूजपेपर पाहिले, जसं की इंडियन एक्सप्रेस असेल, हिंदू असेल, टाइम्स ऑफ इंडिया असेल, तर त्याच्यात एका गोष्टीवर भरपूर लिहून आले की RBIने रेपो रेट कमी केला आहे आणि मागच्या 5 वर्षात पहिल्यांदाच असं झालं की RBIने रेपो रेट कमी केला आहे. आणि हे एवढं मॅटर काय करतं रेपो रेट कमी करणं? तर जी RBIची जी मॉनिटरी पॉलिसी असते त्याला 2 गोष्टी कंट्रोल करायच्या असतात. एक तर देशात इन्फ्लेशन म्हणजे महागाई आणि दुसरं म्हणजे ग्रोथ. आणि ती हे कशा प्रकारे कंट्रोल करते? तर 4 गोष्टी असतात. एक तर असतं रेपो रेट, दुसरं असतं रिव्हर्स रेपो रेट, तिसरं असतं SLR म्हणजे स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो, आणि चौथं असतं CRR म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो. त्या ह्या गोष्टीला अल्टर करून इन्फ्लेशन आणि ग्रोथ कंट्रोल केली जाते. तर रेपो रेट समजा कमी केला तर रेपो रेट कुणासाठी असते? बँका RBIकडून कर्ज घेतात. RBI आपल्याला कर्ज देत नाही डायरेक्ट. RBI काय बँकच बँक आहे. तर रेपो रेट कमी केला म्हणजे बँकाला कर्ज कसं आहे, कमी पैशाने भेटेल, कमी व्याजदरानं. मग बँक खाली पण काय करणार? कमी व्याजदरानं देणार. खाली जर कमी व्याजदरानं दिला तर मार्केटमध्ये पैसे वाढणार, लोकांना इझिली कर्ज भेटणार. मग ते त्या कर्जाचं काय करणार? कुणी गाड्या विकत घेणार, कुणी घर विकत घेणार. म्हणजे आपोआप ग्रोथ इन्क्रीज होईल ना, कन्झम्पशन वाढेल इकॉनॉमीमध्ये, म्हणजे आपोआप डिमांड वाढेल आणि त्यामुळे सप्लाय पण वाढेल. त्यामुळे रेपो रेट जर कमी केला तर आपोआप ग्रोथ वाढते इकॉनॉमीमध्ये. त्यामुळे रेपो रेट कमी करतात. पण कधी कधी जास्त जर पैसा झाला इकॉनॉमीमध्ये तर इन्फ्लेशन पण वाढू शकतं. तर ह्याचं सगळ्यांचं बॅलन्स करते RBIच्या मॉनिटरी पॉलिसी. त्यामुळे रेपो रेट इम्पॉर्टंट आहे आणि त्यामुळेच त्याच्याबद्दल एवढं लिहून आले आणि माहीत पाहिजे आपल्याला ॲज अ जनरली